मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी देणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे। कफ परेड पोलिसांनी आरोपीला अटक केलंय। धमकी देणाऱ्या आरोपीने जहागीर शेख असं नाव सांगितलं होतं आणि अखेर आता या आरोपीला अटक केलेली आहे। धमकी देणाऱ्या आरोपीने जहागीर शेख असं नाव सांगितलं होतं। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला अगदी काही वेळापूर्वीच धमकी देणारा एक मेसेज आला होता, फोन आला होता आणि त्यानंतर आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे। बघूयात पुढची बातमी। कुणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय असं प्रफुल्ल पटेल म्हणतायत। पैशाच्या आधारावरती कुणी निवडून येत नाही असंही पटेलांनी म्हटलंय। लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचंय त्यांनाच देतात, तर पटेल यांचं हे वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारं आहे असं सुप्रिया सुळे म्हणतायत। असे विचार लोकशाहीसाठी हानिकारक आहेत असंही सुळेंनी म्हटलंय। सक्षम हो, इतरांनी आपली चिंता करावी लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे। किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समजने वाले को इशारा काफी है। त्यांचं राजकारण काय मला माहिती नाही। मी एक नाही 4 वेळा निवडून आले। मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। बिहार निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करू नका असं सांगितलं होतं असं अजित पवार काल म्हणाले होते। मात्र तरीही पक्षानं बिहारमध्ये उमेदवार दिले तर अजित पवारांचं म्हणणं खरं आहे, त्यांची निवडणूक लढण्याची तयारी नव्हती असं फडणवीसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। उमेदवार उभे करण्यात आले, 16 उमेदवार तुमच्या पक्षाच्या वतीने देखील उभे मी तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल्ल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले, कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही। पवारांनी खंत व्यक्त केली आहे की मला बिहारच्या निवडणुका लढवायच्याच नव्हत्या, मात्र माझ्याच पक्षातल्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि तोंडावर पडलो, मान्यही केलेलं आहे। ठीक आहे, मला असं वाटतं हे त्यांचं म्हणणं खरं आहे, कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील नाहीत। अजित पवारांकडून अमित शहांच्या भेटीचे फोटो ट्विट करण्यात आलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली होती। अजितदादांनी बिहारच्या विजयाबद्दल अमित शहा यांचं अभिनंदन देखील केलंय। अजित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी अमित शहांची भेट घेतली होती आणि अखेर आज त्यांनी शहांच्या भेटीचे फोटो ट्विट केलेले आहेत। 2 दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी शहांची भेट घेतली होती। पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचा अंतिम मॅप तयार व्हायचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मॅप व्हायरल करणारे तोंडघशी पडतील असंही फडणवीसांनी म्हटलंय। अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर सगळं काही समोर येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। ते सगळे तोंडघाशी पडतील याचं कारण अंतिम मॅप अजून तयार व्हायचा आहे। हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 3 वर्षापूर्वी केलेली टेंटेटिव्ह अलाइनमेंट ती आहे। आता अलाइनमेंट जी आहे ती MSIDC करते, त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो, तर काही लपवाछपवी नसते त्याच्यामध्ये, तो पब्लिक डॉक्युमेंट होतो। त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन चालले आहेत, जेव्हा अंतिम आराखडा होईल तेव्हाच लक्षात येईल।